नमस्कार. आत्ताचे व्याख्याते माननीय सुशीलजी आत्रे, मी सावरकर स्पर्धेचे जी कुंटे, शैलेशजी काळकर, रणजितजी नातू, प्रवीण गोखले आणि बंधू भगिनींनो, वास्तविक तसा मी म्हटलं तर एक कलाकार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची गीतं, त्यांनी लिहिलेले फटके, पोवाडे मी सादर केलेले, काही उदारी आत्तापर्यंत सादर केलेले आहेत. नमस्कार. सर्व मंडळी जॉईन होत आहेत, तोपर्यंत आपण 1-2 मिनटं थांबूयात. नमस्कार. आत्ता नुकतंच सुशीलजी आत्रे यांनी द्रष्टा सावरकर या विषयावरती विस्तृत आणि उत्तम असं आपलं मत मांडलं. मी सावरकर गेले 3 वर्ष ही वेगळ्या माध्यमातून वक्तृत्व स्पर्धा घेतली जाते आणि विविध स्तरापर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चित्रचरित्र पोचवावं याच्यासाठी प्रयत्नशील असलेली मंडळी, स्पर्धेचे आयोजक माननीय श्री अमेय कुंटे, शैलेशजी काळकर, रणजितजी नातू, प्रवीणजी गोखले आणि बंधू भगिनींनो, तसं म्हणलं तर मी कलाकार आहे. प्रस्तुतीकरण करणं, सादरीकरण करणं जास्त आवडतं मला. या माध्यमातून मी अनेकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पोवाडे, फटके, अनेक उतारे भाषणांमधले असे मी सादर केलेले आहेत. आज ही फार वेगळ्या पद्धतीने ही व्याख्यानमाला मी सावरकरांच्या आयोजकांनी ही सुरू केली आहे आणि याचा स्वातंत्र्यवीर सावरकरांना खूप खूप आनंद होत असेल, कारण आधुनिक तंत्रज्ञानाची का जरा असं सावरकरांचं म्हणणं होतं आणि त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेऊन ही व्याख्यानमाला पार पडते. त्यामुळे त्यांना निश्चित आत्ता जर स्वातंत्र्यवीर सावरकर असतं तर त्यांना नेमकं काय वाटलं असतं, आपण या माध्यमातून त्यांना ऐकू शकलो असतो, बघू शकलो असतो, त्यांनाही खूप आनंद वाटला असा असं नक्की वाटतं. पुण्यामध्ये एक इमारत बांधली गेली होती आणि त्याच्या उद्घाटनाला स्वातंत्र्यवीर सावरकर आले होते. त्या इमारतीच्या प्रवेशद्वारातनं आत जातानाच उजव्या बाजूला त्याच्यावर ढाल तलवारीचं चित्र कोरलेलं होतं आणि सावरकर तिथे थबकले आणि मग त्याला ते म्हणाले की अरे ही ढाल तलवार आता काला पाहिजे, इथे तुम्ही बंदुका कोरल्या पाहिजेत. त्यामुळे त्यांचा नेहमी तो अट्टहास होता आणि त्याची आधुनिकतेची कास त्यांनी धरली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या ज्या मार्गांनी म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळवता येईल त्या सर्व मार्गांचा अवलंब केला. लिखाण केलंच, बॉम्ब पिस्तूल तर हाताळलीच त्यांनी. अनेक क्रांतिकारकांचे प्रणेते होते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. नाट्यगीतांमधूनही तोच विषय त्यांनी मांडला आणि अशी एक थड ती दुसरी थड म्हणजे असं दोलायमान किंवा घुळमुळ असं काही नव्हतं त्यांचं. म्हणजे बाजीप्रभूंच्या वरती लिहिलेल्या पोवाड्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हणले, साप विखारी स्वदेश जदनीचा ये घ्याया चावा, अवचित गाठुनी ठकवून भुलवणी कसाही ठेचावा. म्हणजे शब्द असे ज्वलजहाल की समोरच्याच्या अंगातलं रक्त पेटून निघावं, पेटून उठावं आणि तो दैदिप्यमान इतिहास सगळा बाजीप्रभूंचा डोळ्यासमोर उभा राहावा. आणि बाजीप्रभूंनी देहार्पण केल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात की गंधर्व तननन करती, मी या राष्ट्राच्या प्रती इतकी प्रखर भावना. आणि शेवटपर्यंत म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर इतर भावूक झालेलं कदाचित जाणवणार नाही, दिसणार नाहीत, पण ज्यावेळेला या मातृभूमीचा विषय येईल त्यावेळेला ते अतिशय भावूक झालेले जाणवतात आणि मग मुखातनं काव्य निघतं, मे मजसीने परत मातृभूमी विरह व्याकुळ काव्य. आणि मग ते कलाकारांना, आमच्यासारख्या कलाकारांना ते स्वातंत्र्यवीर सावरकर अतिशय भावतात. आणि आत्ताच्या कालखंडामध्ये
वारंवार प्रचिती येते की आत्ता जर तात्याराव असे सावरकर असते तर काय म्हणले असते ते. मी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी म्हणून त्यांनी ज्या हिंदू समाजातल्या आणि केवळ हिंदू समाजातल्या नाही तर मुस्लिम ख्रिश्चन समाजातल्या सुद्धा अनिष्ट रूढी जाती परंपरा आणि ह्या तर त्याच्यावरती अक्षरशः कोरडे ओढलेत आणि कुठलीही भिडभाड न बाळगता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आयुष्यामध्ये कधीही म्हणलं नाही असं की मी हे बोललोच नव्हतो. जे बोलले त्याला ते सामोरे गेले आणि अक्षरशः कर्मयोगाचं जीवन ते जगले. आणि त्यामुळे आत्ता सध्या काय होतं आहे की कोणी पुंड पाळेगार उठतो ज्याला लौकिक अर्थाने त्याच्या शिक्षणातलं त्यांनी किती आत्मसात केलं हे माहिती नसतं. तो स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पूर्ण त्या लिखाणातली एखादं वाक्य उचलतो आणि पानाची पिंक टाकावी कोपऱ्यामध्ये इतक्या सहजतेने बोलून जातो. आणि मग बुद्धिवादी लोकांसाठी एक नेहमीचा विषय मिळालेला आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हणलेलं आहे की गाय ही एक उपयुक्त पशु आहे आणि ती त्याचा बाकी काही उपयोग नाही आहे आणि ती उपयुक्त पशु आहे एवढाच उपयोग आहे, देव वगैरे मानावा असं काही नाही. हे एकच वाक्य ते सांगतात. पण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असं म्हणलेले की सबल हिंदू राष्ट्राची जर उभारणी ज्या पाठीवर करायची असेल तर त्याच्यासाठी दैवत असलं पाहिजे. मदोन्मत्त गंडस्थळावर झेप घेऊन ते गंडस्थळ फोडणारा सिंह हे आमचं दैवत असलं पाहिजे. आता हिंदू राष्ट्र म्हणल्यानंतरच अनेक जणांना ते झेपतच नाही हो, पचनी पडत नाही. आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हे म्हणलेलं पुढचं म्हणलेलं जे आहे ना ते सोयीस्कररित्या असं पुरचुंडी बांधून ठेवतात कडेला. आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणले होते की गाय ही उपयुक्त फक्त पशु आहे, एवढंच एकमात्र वाक्य ते समोर आणलं जातं. स्वातंत्र्यवीर सावरकर जे जे काही ज्या ज्या वेळेला म्हणाले ते कुठल्या पद्धतीत म्हणजे कुठल्या वातावरणामध्ये म्हणाले, काय परिस्थितीमध्ये म्हणालेत. आणि प्रचंड रूढीग्रस्त समाज आणि ज्या वेळेला समाजामध्ये एका वेळेला अशी चढाओढ लागलेली की मी गाईचं गोमूत्र भर सभेमध्ये पिऊन दाखवतो आणि तिचं पावित्र्य किती वगैरे, त्यावेळेला मग सावरकर म्हणतात की अरे आमचे ज्ञाती बांधव असे अनेक आहेत, असंख्य आहेत की ज्यांनी त्यांना शस्त्र उठवू देत नाही. आमच्यावर आक्रमण झाल्यानंतर त्या आक्रमणांच्या विरुद्ध लढण्यासाठी आम्ही आमचेच कित्येक ज्ञाती बांधवांना आम्ही प्रतिबंध करतो. त्यांना देवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आम्ही जाऊ देत नाही आणि जो 4 पायाचा पशु आहे त्याला आम्ही पवित्र मानतोय. आणि म्हणून त्या उद्वेगातनं स्वातंत्र्यवीर सावरकर हे म्हणतात. तेच म्हणतात सावरकर हे दैवभोळे नक्की नव्हते पण ते नास्तिकही नव्हते. मला देवाचे दर्शन घेऊ द्या, डोळे भरून देवाले माझं पाहू द्या म्हणणारे सावरकर सिंहासनी स्थापू देव प्राणांची देव घेव आपुलिया अस्तित्वा लावणी पणाला कोटी कोटी हिंदू जाती चालली रणाला दिव्य दीपनाला भव्य भीष. सावरकर का नास्तिक होते? स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे भगवद्गीता जगणारे कर्मयोगी स्वातंत्र्यवीर सावरकर होते. अन्यथा म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही स्वातंत्र्यवीर सावरकरांना एकाने प्रश्न विचारला, त्यांची संपूर्ण संपत्ती जप्त केली होती सरकारने आणि सावरकरांना विचारलं की तात्या आता देश स्वतंत्र झाला आणि तुमची संपत्ती जप्त केली आहे सरकारने, मग इंग्रज सरकारने जप्त केली संपत्ती पण ती आता स्वतंत्र भारतातल्या सरकारने तुम्हाला ती परत दिली का? तर त्यावेळेला सावरकर असं म्हणालेत की अरे देश स्वतंत्र झाला म्हणजे ती माझी संपत्ती स्वतंत्र झाल्यासारखीच आहे, ती माझ्या ताब्यात राहिली काय किंवा सरकारच्या ताब्यात राहिली काय ते सारखंच आहे. हा मोठेपणा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दाखवला पण सरकार ते अजूनही दाखवू शकलं नाही. वारंवार त्याच चुका पण सावरकरांना कधी न खेद न खंत होती आणि ते त्यांच्या विधानांवर आढळ होते. आणि असं उत्तुंग प्रचंड व्यक्तिमत्व आजच्या करोनाच्या काळामध्ये तळमळले असते. ते कुठलीही विधिनिषेध न बाळगता त्यांनी कोरडे ओढले असते. धर्माच्या नावाखाली संपूर्ण समाजाचं नुकसान होईल असा जर एखादा वर्ग प्रयत्न करत असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकर तिथे शांत बसले नसते. त्यांनी निश्चित
मोठी गर्जना याबद्दल केली असती. सावरकरांचा विचार मला असं नेहमी वाटतं की ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी लिहिली आणि नेमकं त्यांनी काय लिहिलं आहे ते प्राकृतात आणलेली ज्ञानेश्वरीसुद्धा समजायला इतके वर्ष लागलेत, अजूनही लोकांना त्याचं आकलन होत नाही आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही जळमटं साठली होती. ती नंतर एकनाथ महाराजांनी परत त्याचं पुनर्लेखन केलं, जीर्णोद्धार केला त्याचा. तसं स्वातंत्र्यवीर सावरकरांना नेमकं काय म्हणायचं हो त्यांच्या लेखनातनं, त्यांच्या भाषणातनं. सावरकर म्हणताना असं कुठे ते पंचमहाभूतांचं त्यांना काही माहिती नव्हतं का हो. पण ज्यावेळेला एक एवढा रूढीग्रस्त समाज चाललेला आहे, त्यावेळेला सावरकर म्हणतात की अरे जो इंग्रज त्या मंगळाला आणि शनीला भीक घालत नाही, तो तुमच्यावर राज्य करतोय. आणि शनी आणि मंगळ ग्रहाचे तुम्ही उपासक, तुम्ही त्यांचे त्या इंग्रजांचे चेलेचपाटे आणि पारतंत्र्यामध्ये जीवन जगताय. कसला तो ते उद्वेग सावरकरांना तिथं त्यांचं जाणवतो की अरे सशस्त्र व्हा, स्वाभिमान. आणि म्हणून मी कार्यक्रमात नेहमी सांगत असतो की प्रभू रामचंद्र, गोपाळकृष्ण, भगवंताचं नाव घेतल्यामुळे मोक्ष मिळत असेल कदाचित, पण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव मुखात आल्यानंतर किमान स्वाभिमानाने जगण्याची तरी उर्मी आपल्यामध्ये निश्चित उत्पन्न होईल. तेवढं तेज, तेवढं ओज त्या नावामध्ये निश्चित आहे. मी परत पुनश्च या सर्व आयोजकांचे मनापासून धन्यवाद मानतो, कारण गेली 3 वर्ष मी त्यांच्यामुळे या सर्व सावरकर भक्तांच्या मांदियाळीमध्ये मी त्या सहवासामध्ये आहे. आणि अनेक खूप अभ्यासू मंडळी याच्यामध्ये आहेत. सहाध्यायी जे आहेत किंवा ज्या या स्पर्धेसाठी म्हणून परीक्षक म्हणून काम करतात, त्यांचाही सहवास या निमित्ताने लाभत असतो. शैलेशजी काळकर, रणजितजी, अमेयजी, आणि सतत त्या विचारात असल्यामुळे डोकं ठिकाणावर राहतं. त्यामुळे मी पुनश्च या सर्व आयोजकांचे मी धन्यवाद मानतो. धन्यवाद.